नमस्कार. मी डॉक्टर संजय कुमार इंगळे, प्राचार्य डॉक्टर ए.डी. शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आज आपण गणिताच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा वैदिक मॅथमॅटिक्सच्या अभ्यासाने गणित किती सोपे, जलद आणि बिनचूक पद्धतीने करता येईल याचा अभ्यास करणार आहोत. लक्षात ठेवा, गणित म्हणजे केवळ आकडेमोड नव्हे, तर ते कल्पकता आणि आत्मविश्वास याचा संगम आहे. आणि आज अशाच या वैदिक मॅथमॅटिक्सचा आपण अभ्यास करूया. बहुतेक विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटत असते, विशेषतः मोठ्या संख्यांचा गुणाकार करताना. पण ह्या मोठ्या संख्येचा गुणाकार सुद्धा अगदी सुलभ पद्धतीने तुम्ही तोंडी सुद्धा करू शकता. तो कसा याचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर निश्चितच तुम्हाला गणिताविषयी गोडी वाटेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. तर मग आपण या गणिताच्या जादुई जगतात प्रवेश करूया आणि अभ्यास करूया. आज आपण या पहिल्या व्हिडिओमध्ये मल्टिप्लिकेशन टेक्निकचा अभ्यास करणार आहोत. गुणाकार सोप्या पद्धतीने कसा करावा याचा अभ्यास करूया. सर्वप्रथम आपण एक पारंपरिक पद्धतीने एक उदाहरण घेऊया आणि गणित कसं सोडवतं याचा आपण अभ्यास करूया. आपण एक उदाहरण घेऊया, 57 गुणिले 53. आता याचा गुणाकार करताना पारंपरिक पद्धतीने सर्वप्रथम आपण या 3चा गुणाकार 7 करतो. 3 गुणिले 7 21, 1 लिहितो आणि कॅरी ओव्हर जो 2 आहे तो आपण लिहितो. त्यानंतर 3 गुणिले 5 15 अधिक 2 17. आपण पारंपरिक पद्धतीने कसा गुणाकार करतो याचा आधी अभ्यास करूया आणि मग तोच गुणाकार वैदिक पद्धतीने कसा करता येईल याचा अभ्यास करूया. नंतर आपण दशक स्थानची संख्या 5 याने या 57ला गुणणार आहोत आणि तो गुणाकार केल्यानंतर आपलं उत्तर येईल 2850. आणि नंतर या दोघांची बेरीज करूया आणि म्हणजे आपल्याला फायनल आन्सर मिळेल आणि फायनल आन्सर असेल 3021. आता ह्या ज्या वेगवेगळ्या आपण स्टेप्स वापरलेल्या आहेत याची खरोखर गरज आहे का? तर निश्चितपणे याचं उत्तर आहे नाही, कारण वैदिक मॅथमॅटिक्समध्ये आपल्याला अशा बऱ्याचशा सूत्रांचा वापर करता येऊन सोप्या पद्धतीने गणित करता येणार आहे. हे एक सूत्र मी तुम्हाला दाखवलेलं आहे. हे सूत्र मात्र वापरताना एक काळजी घ्या, ज्या संख्यांमधील एकक स्थानच्या अंकांची बेरीज, आता ही जर बघितली संख्या 57 आणि 53 यांच्या एकक स्थानी अंक आहेत 7 आणि 3, तर यांची बेरीज 10 आहे आणि उर्वरित अंक समान आहेत. अशा वेळी याचा वापर करता येतो. आता हाच गुणाकार आपण वैदिक पद्धतीने कसा करता येईल याचा अभ्यास करूया. वैदिक पद्धतीने गुणाकार करताना तुम्हाला सांगितलेलं आत्ताच, फक्त एक रूल अप्लाय करा. एकक स्थानच्या अंकांची बेरीज 10 येते का? येस, 10 येते. तसेच रिमेनिंग अंक, इतर अंक किती आहेत? 5. ते दोन्ही अंक काय आहेत? समान आहेत. असं असेल तर या सूत्राचा वापर करता येईल. आणि तुम्ही पाहाल यामध्ये दोन गणिताची उजवी बाजू आणि गणिताची डावी बाजू अशा दोन बाजू असतील. उजव्या बाजू लिहिण्यासाठी आपण या एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार करायचा आहे आणि उत्तर लिहायचं आहे 21. तसेच याची डावी बाजू लिहिताना आपल्याला समान अंक आहे 5, 5च्या पुढचा अंक आहे 6, 5 गुणिले 6 केलं तर उत्तर काय येतं आपलं 30. 30 या गणिताची डावी बाजू झाली आणि उत्तर आलं 3021. हे बघा, पारंपरिक पद्धतीने गणित सोडवलेलं आहे, त्याचं उत्तर 3021 आलेलं आहे. आणि ह्याच गणिताचा आपण वैदिक पद्धतीने अभ्यास केला तर उत्तर तेच आलेलं आहे. खूप सोप्या पद्धतीने आपण याचा वापर केलेला आहे. आता आपण याच पद्धतीने आणखीन काही उदाहरणं आपल्याला सोडवता येतात का याचा अभ्यास करूया. एक उदाहरण बघा, 42 गुणिले 48. आपला नियम काय आहे? एकक स्थानच्या अंकांची बेरीज 10 पाहिजे. 2 अधिक 8 10. इतर अंक समान आहेत, त्यामुळे याची उजवी बाजू लिहिताना 2 गुणिले 8 16 आणि डावी बाजू 4 गुणिले 5 20. किती सोप्या पद्धतीने आपण या गणिताचा उत्तर मिळवलेला आहे. आणखीन काही उदाहरणं पाहूया. 64 गुणिले 66. एकक स्थानच्या अंकांची बेरीज आहे 10. 6 अधिक 4 10. त्यामुळे आपल्याला उजवी बाजू लिहिताना 6 गुणिले 4 24 आणि डावी बाजू लिहिताना 6, 6च्या पुढची संख्या 7, 6 गुणिले 7 42. सोप्या पद्धतीने आपण या गणिताचं उत्तर मिळवलेलं आहे. वैदिक गणिताचा वापर करून आपण आणखीन काही उदाहरणं सोडवूया. संख्या बघा, 81 गुणिले 89.
एकक स्थानच्या अंकांची बेरीज 10 आहे, इतर अंक समान आहेत, त्यामुळे आपण 1 गुणिले 9 मात्र संख्या 2 अंकी पाहिजे, त्यामुळे आपण इथं 0 ॲड केलेलं आहे. 8ची पुढची संख्या 9 आणि डावी बाजू लिहिताना 8 गुणिले 9 72. आणखीन एक उदाहरण बघा, 23 गुणिले 27. हे उदाहरण सोडवताना पुन्हा एकक अंकांच्या एकक स्थानी असलेल्या अंकांची बेरीज 10 येते, त्यामुळे आपल्याला या सूत्राचा वापर करता येतो. 7 गुणिले 3 21, 2च्या पुढची संख्या 3, 2 गुणिले 3 6. ज्या गणितांना आपल्याला किती वेळ लागत होता विचार करापूर्वी आपण एक उदाहरण बघितलेलं आहे पारंपरिक पद्धतीने सोडवताना, आणि तेच आपण या वैदिक मॅथमॅटिक्सने सोडवताना अगदी तोंडी सोडवतोय, किती मोठी संख्या असेल तरीही. आता 75 गुणिले 75, एकक स्थानच्या अंकांची बेरीज आहे 10, त्यामुळे उजवी बाजू 5 गुणिले 5 25, इतर अंक समान आहेत 7, 7ची पुढची संख्या 8, 7 गुणिले 8 56. तर अशा पद्धतीने आपण गणित सोडवू शकतो आणि अगदी बिनचूक उत्तर येतं तुम्हाला या अशा गणितामध्ये. आणखीन काही उदाहरणं तुम्हाला इथे दिलेली आहेत. 63 गुणिले 27, तोच नियम वापरायचा आहे. एकक स्थानच्या अंकांची बेरीज 3 अधिक 7 10, इतर अंक समान, त्यामुळे उत्तर आहे 4221. पुढची संख्या बघा, 51 गुणिले 59, पुन्हा एकक स्थानच्या अंकांची बेरीज आहे 10, इतर अंक समान, त्यामुळे 9 गुणिले 1 09 आणि 5च्या पुढची संख्या 6, 5 गुणिले 6 30, उत्तर तयार. 84 गुणिले 86, एकक स्थानच्या अंकांची बेरीज 10, इतर अंक समान, त्यामुळे 6 गुणिले 4 24 आणि 8 गुणिले 9 72, 72 24 हे आपलं उत्तर आहे. तशाच पद्धतीनं 72 गुणिले 78 बघितलेलं आहे, 2 गुणिले 8 16, 7च्या पुढची संख्या 8, 7 8 56. 95 गुणिले 95, एकक स्थानच्या अंकांची बेरीज 10, 5 गुणिले 5 25, 9च्या पुढची संख्या 10, 9 गुणिले 10 90, 90 25. आणि 44 गुणिले 46, एकक स्थानच्या अंकांची बेरीज 10, इतर अंक समान, 6 गुणिले 4 24, 4च्या पुढची संख्या 5, 4 5 20, उत्तर येईल 20 24. तर किती सोपी पद्धत आहे बघा. अशा बऱ्याचशा सोप्या पद्धतीचा आपण अभ्यास करणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमच्या सरावासाठी तुम्हाला इथं काही उदाहरणं दिलेली आहेत, त्याचा देखील तुम्ही अभ्यास करा आणि तोंडी पद्धतीनं तो गुणाकार तुम्ही आता सोडवू शकता. ऐकणे जादू, तर अशाच जादूच्या इतर अनेक पद्धती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत ऑल द बेस्ट. प्रॅक्टिस दिस अँड वेट फॉर द नेक्स्ट व्हिडिओ.